हा व्हिडिओ आहे मावळचे पर्यटक श्रीजित रमेश यांच्या मुलीचा। श्रीजित रमेश यांचं कुटुंब नुकतंच जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलं होतं। 18 एप्रिल रोजी ते पहलगाम जवळील बेताब व्हॅलीमध्ये फिरत असताना आपल्या मुलीसाठी रील चित्रित करत होते। याच दरम्यान त्यांच्या मागून 2 व्यक्ती जाताना त्यांच्या कॅमेऱ्यात कैद झाले। यातील एकाने झब्बा परिधान केला आहे तर दुसरा व्यक्ती टी-शर्ट व नाईट पॅन्ट घातलेला आहे। त्यांचा एकमेकांशी बोलतानाचा आणि हसतानाचा स्पष्ट व्हिडिओ श्रीजित यांच्या मोबाईलमध्ये नोंदला गेला आहे। जर हे संशयित दहशतवादी असतील तर NIAच्या तपासासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याच्या तपासासाठी सुरक्षा यंत्रणा जोरात काम करत आहे। दहशतवाद्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे। आता हे समोर आलं आहे की 18 एप्रिलला बेताब व्हॅलीमध्ये फिरताना पर्यटकांच्या कॅमेऱ्यात 2 संशयित दहशतवादी कैद झाले आहेत। या व्हिडिओत ते परिसराची रॅकी करत असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। श्रीजित रमेश यांनी सांगितलं की 18 एप्रिलला आम्ही पहलगामच्या बेताब व्हॅलीमध्ये फिरायला गेलो होतो। त्यावेळी मुलीचा व्हिडिओ काढत होतो। नंतर जेव्हा आम्ही श्रीनगरहून घरी परतलो तेव्हा कळालं की 22 एप्रिलला पहलगामजवळ पर्यटकांवर हल्ला झाला होता। घरी आल्यावर जेव्हा सुरक्षा दलांनी संशयित दहशतवाद्यांचे फोटो प्रसिद्ध केले तेव्हा आम्हाला आमच्या व्हिडिओत दिसलेल्या व्यक्ती त्या फोटोंशी खूप साधर्म्य राखताना आढळल्या। त्यामुळं आम्ही संपूर्ण माहिती दिल्लीतील NIA टीमकडे पाठवली आहे। भारताचे नागरिक म्हणून आम्ही हे कर्तव्य पार पाडले आहे। 22 एप्रिलला बेसरन व्हॅलीमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर आता हा संशयित व्हिडिओ बेताब व्हॅलीत मिळाल्यामुळं दहशतवाद्यांनी या 2 ठिकाणादरम्यान रॅकी केली असावी असा संशय व्यक्त होत आहे। बेताब व्हॅलीपासून बेसरन व्हॅलीपर्यंतचे अंतर केवळ 5 ते 6 किलोमीटर असे आहे। दहशतवाद्यांनी 2 गटांमध्ये विभागून परिसरात रॅकी केली का यावरही आता तपास सुरू आहे। NIAच्या तपासात या प्रकरणात आणखी काही महत्त्वाची माहिती पुढे येईल अशी शक्यता आहे। सध्या तरी श्रीजित रमेश यांच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ तपासासाठी एक मोठा आधार ठरतो आहे। या व्हिडिओविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आधुनिक केसरीला सबस्क्राईब करायला विसरू नका।